स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये। आपण आज मिक्स स्प्राउट कसे बनवायचे ते पाहणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि हेल्दी पण आहे, प्रोटीन युक्त आहे। तर चला तर मग याला मी एक रात्रभर आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून भिजवू घालून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि नंतर सुती कापडामध्ये बांधून ठेवायचं आहे किंवा चाळणीमध्ये घालून ठेवायचं आहे। याच्यामध्ये मूग, हरभरे, वाटाणे आणि मटकी हे सर्व मिक्स आहे, असं मिळत आहे मार्केटमध्ये। पाहू शकता किती लांब लांब मूड आले आहे। त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून याला एक उकळी करून घेत आहे, म्हणजे हे पचायला हलके पण होतील आणि ज्यांना कुणाला म्हणजे हे चावताना त्रास होतो, लहान मुलं असतील किंवा म्हातारे व्यक्ती असतील, त्यांच्यासाठी असं केलं तरी चालतं। पण कुणाला जर वाटत असेल असं केल्याने ह्याच्यातले पोषण मूल्य निघून जातील, तर त्यांनी तसंच फोडणी दिलं तरी चालते। याला एक उकळी आणून घेतली आहे छान। आता ह्या पाण्यातून याला काढून घ्यायचं आहे, पण बिलकुल असं एकदम शिजले नव्हते ना, छान होते जसे पाहिजे तसे। आता आपण त्याला फोडणी घालून घेऊ। जिरे मोहऱ्या घालू। तेल गरम झालं की तेल छान जिरे मोहरे तेलामध्ये तडतडले। आता कांदा घालून घेऊ, हिरवी मिरची घालून घेऊ। मिरची तुमच्या टेस्टनुसार घाला, किती तिखट पाहिजे यानुसार। आता मध्ये शेंगदाणे आणि डाळवं घातले आहेत। शेंगदाणे पण भिजू घालून घातले तरी चालते, छान लागतात भिजवलेले शेंगदाणे, पण मी ह्याच्यात असेच घातले आहेत। टमाटर घातला आहे। कांदा आणि टमाटर मी वरून सजवण्यासाठी थोडा ह्याच्यातलाच ठेवला आहे बाजूला। आपल्याला जास्त कांदा आणि टमाटर असं मॅश होईपर्यंत परतायचं नाही, थोडं परतलं तरी चालते। आता हळद आणि लाल तिखट पण घातलं आहे, कारण मिरच्या जास्त तिखट नव्हत्या म्हणून। आणि काळं तिखटही थोडं घातलं आहे, जास्त नाही, चवीपुरतं असं, कारण काळ्या तिखटमध्ये सर्व मसाले असतात म्हणून। घरचं काळं तिखट आहे ते। आणि हे आपण जे मोड आलेले ठेवलं आहे उकडून, त्याला घालून आता मिक्स करून घेऊ। उकडताना पण आपण हळद आणि मीठ घातलं होतं, म्हणून आता घालताना थोडंच घालायचं। चवीनुसार वरून मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं। तुम्ही उकडल्यानंतर फोडणी न देता कच्चा कांदा, टमाटर वगैरे, ककडी वगैरे, गाजर वगैरे टाकून असंच खाऊ शकता सलादच्या रूपमध्ये। पण असं जर फोडणी दिलं तर आणखीनच चव त्याची वाढते। इथं जास्त माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, खूप सारी कोथिंबीर टाका तुम्ही, आणखी चव वाढेल त्याच्याने। पाहू शकता मी कसं सजवलं आहे ते। आता किती छान दिसत आहे। जेवढं छान दिसत आहे तेवढंच खायला पण खूप छान बनलं होतं। आता वरून असे कांदे आणि टमाटर मी घालून घेतले आहेत, तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही। आणि थोडीशी डाळिंब पण घातली आहे, छान दिसतं। आणि वरून शेव घातला आहे। तुम्हाला जर ते अनहेल्दी वाटत असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालते। आणि लिंबू पाहू शकता किती सुंदर दिसत आहे ते। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।